नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये जेही आजचा नीट एक्झामिनेशन पेपर झाला आहे या पेपरचं आपण एक ॲनालिसिस म्हणूया किंवा जे स्टुडंट्सचे रिॲक्शन्स आहेत, फीडबॅक आहेत याचा आपण या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत की जेणेकरून आपण ज्याही विद्यार्थ्याला किंवा मल्टिपल विद्यार्थ्याला ज्यावेळेस आपण भेटलो त्या भेटल्यानंतर विद्यार्थ्याची आजच्या पेपर बद्दल काय प्रतिक्रिया आली आहे याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार। आणि तसंच जे विद्यार्थी सध्या आपल्या चॅनलला व्ह्यू करत आहेत असे विद्यार्थी आपली प्रतिक्रिया कमेंट मध्ये आम्हाला सांगू शकतात की जेणेकरून या पेपरचा आपल्याला एक्झॅक्टली काय लेवल आहे हे पण आपल्याला समजून जाणार आहे। आणि याच नंतर आपण आज रात्री 9 वाजेपर्यंत 2024 मध्ये लक्षात घ्या 2024 मध्ये आपल्याला MBBS गव्हर्नमेंट कॉलेजेस, त्यानंतर आपले MBBS चे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस, त्यानंतर आपले BMS गव्हर्नमेंट आणि BMS सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस या कॉलेजेसचे कट ऑफ काय असू शकतात 2024च्या काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रियेसाठी याबद्दल सुद्धा आपण डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत की जेणेकरून तू विद्यार्थी आणि पालकांना क्लिअर कळेल की आपला जोही नीटचा आजचा पेपर गेला या पेपर अकॉर्डिंग आपल्याला काय मिळू शकतं। तर पाहिलं असता बोर्डवरती तुम्हाला तिन्ही सब्जेक्ट मी मेन्शन केलाय, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आणि बायोलॉजी आहे। तर यामध्ये बरेच तुम्हाला सब्जेक्ट्स पण आहेत, त्याच्यामध्ये केमिस्ट्री, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक असेल, बायोलॉजी मध्ये झुलॉजी, बॉटनी वगैरे असे काही जे सब्जेक्ट आहेत हे यानुसार आपण या ठिकाणी विचार करणार। तर लक्षात घ्या आजचं ज्यावेळेस आपण पेपर सॉल्व्ह झाल्यानंतर विद्यार्थ्याला फीडबॅक घेतला त्यामध्ये सर्वात जो टफ पेपर वाटला विद्यार्थ्यांना, मी खास करून लातूर आणि पुणे जे काही विद्यार्थ्यांचे फीडबॅक आले त्यावरने मी सांगत आहे की यामध्ये जो फिजिक्सचा हा जो पेपर होता हा फिजिक्सचा पेपर बऱ्यापैकी या ठिकाणी टफ वाटत होता विद्यार्थ्यांना की जो लास्ट इयरचा फिजिक्सचा पेपर होता आणि या वर्षीचा फिजिक्सचा पेपर होता या दोन्ही पेपरला जर कंपेअर केला आपण तर यामध्ये फिजिक्सचा पेपर हा कॅल्क्युलेटिव्ह होता, म्हणजे बऱ्यापैकी या ठिकाणी कॅल्क्युलेशन होते, बऱ्यापैकी तुम्हाला फॉर्म्युला एक्झॅक्ट माहिती असेल तरच हा पेपर तुम्हाला सॉल्व्ह होऊ शकतं असं या ठिकाणी दिसून येत होतं। कारण जोही तुमचा या ठिकाणी एखादा क्वेश्चन असेल आणि क्वेश्चनचे यामध्ये तुम्हाला 1 2 3 4 असे जे काही तुमचे 4 ऑप्शन्स असतील या 4 ऑप्शन्सचा जर आपण विचार केला असता यामध्ये फक्त पॉइंट यामध्ये फक्त मायनर चेंजेस असलेले या ठिकाणी ऑप्शन्स होते। त्यामुळे जर विद्यार्थ्याला एक्झॅक्ट आन्सर या ठिकाणी सापडला असेल तरच त्या विद्यार्थ्याचा पेपर या ठिकाणी फिजिक्सचा सॉल्व्ह झाला असेल। आणि आन्सर कधी सापडला असेल विद्यार्थ्याला जर विद्यार्थ्याला त्याचा फॉर्म्युला माहित असेल तर, जर फॉर्म्युला माहित नसेल तर विद्यार्थ्याला फिजिक्सचा पेपर लास्ट इयरच्या कंपॅरेटिव्ह जर विचार केला तर हा पेपर बऱ्यापैकी टफ गेलेला आहे असं विद्यार्थ्याचं फीडबॅक आहे। तसंच तुम्ही मेन्शन करू शकतात की तुम्हाला फिजिक्सचा पेपर कसा गेला आहे, कारण कमेंट मध्ये जर तुम्ही मेन्शन केलात तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी कळून जाईल की या वर्षीचा पेपरची टफ लेवल काय होती यामध्ये तुम्हाला क्लिअर होऊन जाईल। आणि फिजिक्स बद्दल जर सांगायचं झालं तर याच्यामध्ये पूर्ण पेपर हा टोटली NCERT बेस पेपर होता, यामध्ये असं काही वेगळं किंवा बाहेरचं असं काहीच नव्हतं। 11th आणि 12th याचा दोन्हीचा मिक्सिंग पोर्शन होता आणि टोटल जो पेपर आहे NCERT पेपर होता। बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं सुद्धा म्हणणं आलं की ज्या विद्यार्थ्यांनी जवळपास 30 वेळेस NCERT वाचली असेल, लक्षात घ्या जवळपास 30 वेळेस NCERT वाचली असेल या विद्यार्थ्याला यावर्षी MBBS ला ऍडमिशन घेण्यापासून कोणी थांबवू शकत नाही, ते पण गव्हर्नमेंट कॉलेज आणि टॉप लेवलच्या कॉलेजमध्ये। लक्षात घ्या स्टेटमेंट मी व्यवस्थित डबल रिपीट करेन, ज्या विद्यार्थ्यांनी ऍटलीस्ट 30 वेळेस NCERT वाचली असेल किंवा NCERT सॉल्व्ह केली असेल अशा विद्यार्थ्यांनी यावर्षी गव्हर्नमेंट MBBS चं टॉप कॉलेज मिळवण्यापासून कोणी थांबवू शकत नाहीये। तसंच या ठिकाणी आपण केमिस्ट्री बाबत जर विचार केला असता केमिस्ट्री मध्ये पण विद्यार्थ्यांनी या ठिकाणी तुम्हाला जे क्वेश्चन्स आले होते हे जर क्वेश्चन्स तुम्ही व्यवस्थित वाचून जर सोडवले असतील तर हा पेपर तुम्हाला इझी होता। पण या ठिकाणी जर वाचनामध्ये जर काही या ठिकाणी तुम्ही कन्फ्युजन करून घेतलं असेल तर हा पेपर काही ठिकाणी फक्त काही ठिकाणी तुमचा टफ होता। म्हणजे जर लास्ट इयरच्या कंपॅरेटिव्ह जर आपण विचार केला तर दोन्हीची लेवल आपण लास्ट इयर पेक्षा थोडीशी या ठिकाणी टफ आपण या ठिकाणी कन्सिडर करू शकतो। लक्षात घ्या लास्ट इयरच्या कंपॅरेटिव्ह मध्ये काहीच ठिकाणी फक्त टफ या ठिकाणी कन्सिडर करू शकतो, पण फिजिक्सचा जर विचार केला तर लास्ट इयरच्या कंपॅरेटिव्ह हा पेपर खूप जास्त आपल्याला टफ दिसून येईल। केमिस्ट्रीमध्ये विद्यार्थ्याला जे ऑर्गॅनिक जे काही विद्यार्थ्याचे सब्जेक्ट होते या सब्जेक्ट मध्ये विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्याची ज्या सब्जेक्ट मध्ये आवड आहे किंवा जो आपल्याला पार्ट आवडतो त्या ह्याच्यातला विद्यार्थ्यांना इझी या ठिकाणी गेला आहे। पण ज्या विद्यार्थ्याला थोडंफार अगोदरपासूनच
टफ जातं त्या विद्यार्थ्यांना हा पेपर जर व्यवस्थित क्वेश्चन रीड जर केले नसतील तर बऱ्यापैकी हार्ड सुद्धा गेला आपण या ठिकाणी पाहू शकतो. पण ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी स्पेसिफिक 11 लक्षात घ्या, स्पेसिफिकली 11 आणि 12 याची जर पूर्ण एनसीईआरटी जर आपण जर व्यवस्थित रिव्हिजन झाली असेल तर हाच पेपर त्या विद्यार्थ्याला खूप सोपा गेला असा आपल्याला दिसून येईल. कारण बरेच विद्यार्थी ही एनसीईआरटी त्या ठिकाणी केअरफुली रिव्हिजन नसेल किंवा जर काय अडचण असेल तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना अडचणी आल्या आहेत. पण ओव्हरऑल जर केमिस्ट्री बद्दल सांगायचं असेल तर केमिस्ट्रीचा पेपर हा मॉडरेट होता, फिजिक्सचा टफ होता आणि लास्टचा जो आहे आपला हा बायोलॉजी आपला पेपर हा खूप जास्त आपल्याला इझी पेपर या ठिकाणी होता. कारण बऱ्याच विद्यार्थी आणि पालकांचं या ठिकाणी मत आलं की विद्यार्थ्याला सगळ्यात सोपा जो पेपर गेलाय तो आहे फक्त बायोलॉजी सब्जेक्ट. लक्षात घ्या, आपल्या नीट एक्झामिनेशन मध्ये सगळ्यात हायर वेटेज सुद्धा बायोच आहे आणि हा बायोचा पेपर यावर्षी बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना इझी गेला आहे. यामध्ये टफ लेवल, मॉडरेट लेवल हा प्रकार नाही. आपण या ठिकाणी या पेपरला इझी या ठिकाणी आपण कन्सिडर करतो. कारण आपण दरवर्षी पेपरमध्ये 2-4 पॅटर्न विचार करतो. एक असतो आपला इझी पॅटर्न, त्यानंतर हार्ड असतो, त्यानंतर मॉडरेट असतो. तर या तिन्ही पैकी जर विचार केला या वर्षीचा जोही पेपर होता, हा जो पेपर होता आपला, हा पेपर मॉडरेट आणि हार्ड याच्या इन बिटवीन लेवल मधला पेपर होता. म्हणजे लक्षात घ्या, आपण हार्ड सुद्धा कन्सिडर करू शकत नाही किंवा इझी पण किंवा मॉडरेट पण कन्सिडर करू शकत नाही. मॉडरेट आणि हार्डच्या इन बिटवीन लेवल मधला पेपर होता. कारण इन बिटवीन लेवल कशामुळे येईल ओव्हरऑल जर विचार केला तर फक्त फिजिक्स मुळे आपली हे इन बिटवीन लेवल येऊ शकतो. नसेल तर ओव्हरऑल पेपर लास्ट इयर प्रमाणे हा पेपर मॉडरेटच पेपर होता. एवढी काय या ठिकाणी डिफिकल्टी लेवल खूप जास्त हाय सुद्धा नव्हती, ठीकठाक पेपर होता. आणि ज्या विद्यार्थ्यांनी, मी अगेन रिपीट करतो, एनसीईआरटी केअरफुली वाचली या विद्यार्थ्यांना खूप चांगला पेपर गेला आहे. तर यामध्ये महत्वाचा पॉइंट येईल की यावर्षी कट ऑफ वाढेल की कमी होईल. लक्षात घ्या, पेपर दिल्यानंतर विद्यार्थ्याचा एकच क्वेश्चन येतोय, यावर्षी एमबीबीएस चा कट ऑफ वाढेल की कमी होईल. तर या संदर्भात आपण आज रात्री 9 वाजता याबद्दल क्लिअर इन्फॉर्मेशन देणार आहोत, ते पण विथ आपल्या नीटच्या मार्क्स अनुसार. यावर्षी नीटच्या मार्क्स अनुसार काय कट ऑफ जाऊ शकतो याबद्दल विद्यार्थी पालकांना या ठिकाणी आज रात्री 9 वाजता आपण डिटेल अनालिसिस देणार आहोत. आणि आपण गेल्या 2-3 वर्षाचा सुद्धा रेकॉर्ड काढलात तर ज्या दिवशी आपला नीट एक्झामिनेशन पेपर होतो त्याच दिवशी आपण या ठिकाणी नीटचं अनालिसिस किंवा नीट एक्झामिनेशन नंतर या वर्षीचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय जाऊ शकतो याच्याबद्दल आपण माहिती देत असतो. तर ते माहिती तुम्हाला आज रात्री 9 वाजता